नर्मदे हर सुप्रभात। आत्ताच ही नदी पार केली, इथून खडक होते आणि इथे आता ह्या शेवटी छोटासा एक त्याने लोखंडी पूल बांधलाय। सूर्यनारायण जरा ढगात आहेत आज थोडेसे, त्याच्यामुळे चालायला छान वाटतंय। बघूया जरा नदी आहे, बहुतेक वैशाली नदी नाव आहे माझ्या गेल्या वेळच्या PDF च्या आठवणीप्रमाणे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सुप्रभात। नर्मदे हर नर्मदे हर। सकाळी कठोऱ्याहून निघालो, आत्ता आलोय मांडव्य ऋषी आश्रम। हे इथून आलो, खालून पायऱ्या आहेत, घाट आहे व्यवस्थित, इथून आलो। इथं आतमध्ये गुफा आहे, गुफा आहे इथे आतमध्ये। खाली जाऊन जप केला, थोडा वेळ ध्यान म्हणजे ध्यान नाही लागलं, पण छान वाटलं बसायला। खूपच सुंदर स्थान आहे। आता सकाळी आलोय म्हणून, नाहीतर खरं राहायची इच्छा होती, इतकं सुंदर स्थान आहे। महाराजांनाही भेटलो, काल महाराजांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे त्यांनी स्वतः मस्तपैकी गाजराचा हलवा बनवला होता। इथे बसतात वरती महाराज, गाजराचा हलवा बनवला होता मस्तपैकी। गाजराचा हलवा, फोडणीची पोळी, असं सगळं खाल्लं। आता एकदम पोट भरलंय, भरपूर सत्संग पण झालेला आहे। खूप छान वाटलं महाराजांशी बोलून। आता पुढे निघू, आता पुढे शालिवाहन। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आत्ता मांडव्य ऋषी आश्रममधून बाहेर पडलो आणि आता इथं मई इतकी मस्त दिसते वाहताना, मस्त पात्र सुरेख, दूरपर्यंत सुरेख दिसतंय। वा, झकास। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सद्गुरू जोग महाराज आळंदी देवाची अन्नपूर्णा आश्रम खलबुजुर्ग कुणाल पाटील यांच्या आश्रमात आता मी आलेलो आहे। 10 वाजताच जेवायला वाढलं त्यांनी, मस्तपैकी पोळ्या आपल्यासारख्या, गवारची भाजी आणि मेथीची पचडी, असं छान बेत होता। जेवलो आधी। आता हे मंदिर आहे इथे, शिव मंदिर, तिथं आलो आहे। हा जो ब्रिज आहे, ही मैया दिसते समोर, हा ब्रिज उत्तर आणि दक्षिण तटाला जोडणारा ब्रिज। भरपूर वाहतूक चालू आहे आणि मैया पण इथं फारच छान दिसते। खूप मोठं मस्त पात्र आहे। समोरचा तट असा दिसला की असं वाटतं की अरे आपण पलीकडे कधी येणार। मैयालाच सांगायचं, मैया लवकर 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 पळवून घेऊन जा समोरच्या तटावर। मस्त, फारच सुंदर दृश्य आहे। आश्रमही खूप छान आहे, खूप छान स्वच्छता, व्यवस्थित सगळं आहे, मस्त वाटलं। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। या वाटेवरनं आलो आत्ता। आता ही एक नदी लागली आहे, इकडे एकदम शांत पाणी आणि इकडे एकदम खळखळ खळखळ वाहते, मस्त। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज भोईंदा गाठायचं आहे। हा सबंध असा जंगलाचा मार्ग आहे, पक्षी बिक्षी इतके मस्त ओरडत आहेत, खूप छान वाटतंय। फक्त गुरं आणि चारणारे गुराखी यांच्याशिवाय कुणीही नाही आहे या जंगलात। सबंध असं जंगल आहे।
काही पगडंडी आहे म्हणजे माईच्या तटानेच आहे, थोडा वरून आहे हा रस्ता, कारण माईच्या तटाला पूर्ण पाणी आहे त्यामुळे तिथून रस्ता नाही आहे. त्यामुळे आता हा मार्ग, गेल्यावेळी याच मार्गाने गेलो तो. अगदी शूळपाणीचं छोटं रूप म्हणता येईल, छोटं पण नाही, मायक्रो, कारण शूळपाणी ह्याच्यापेक्षा अजून कितीतरी कठीण आहे. पण आहे, थोडीशी झलक मिळू शकते की कसं असू शकेल. आता हे मार्ग इथं कोणी चुकून जाऊ नये म्हणून हे असे काटे टाकून मार्ग बंद करून ठेवलेत. आता हा मार्ग काही सोडायचा नाही आहे. टॉवर एक दिसतो इथं कसला तरी, कुठलं गाव आहे काही आयडिया नाही. कदाचित चिचली असेल किंवा चिचली गेलं असेल तरी काही पत्ता लागणार नाही. बघूया. आज ज्यांच्याकडे राहणारे भोईंदाला त्यांच्याच फोनवर फोन येतात, किधर हो दीदी किधर हो, काहीतरी आतमध्ये असं खूप दाट छान वाटते. दम खूप लागतो आहे. चढ एखादा आला की चढ चढल्यावर अक्षरशः धापा टाकत थांबायला लागतं आहे, इतका दम लागतो आहे. तर हे का आता हे पण पूर्ण चढणंच आहे ही. चला बघूया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.